मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आता लोणावळा, खंडाळा आणि मावळ परिसरात लोक गर्दी करू लागलेत. पण थोडं थांबा, कारण अजून मावळात पावसाचा पत्ताच नाहीये. 9 जून 2025 रोजी मावळातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोंडेश्वर येथे जाऊन पावसाचा घेतलेला हा आढावा. पावसाचा मनमुराद आनंद घ्यायचा म्हणून आम्ही रिक्षाने हा प्रवास करायचं ठरवलं. कामशीत पासून 19 किलोमीटरवर असणाऱ्या कोंडेश्वरच्या दिशेने आम्ही रिक्षाने प्रवास सुरू केला. अतिशय सुंदर वातावरण, आजूबाजूला सगळीकडे हिरवळ पसरलेली, पण पावसाचा एक थेंबही कुठे दिसत नव्हता किंवा दिसलाच नाही. जवळपास तासाभराचा प्रवास करून आम्ही कोंडेश्वर जवळ पोहोचलो. काही शेतांमध्ये अजून नांगरणी सुरू होती आणि अखेर खूप मोठी अपेक्षा बाळगून आम्ही कोंडेश्वरला पोहोचलो. कोंडेश्वर या देवस्थानाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्याने न्हालेला असतो. अगदी समोरची व्यक्ती दिसणार नाही असं धुकं या ठिकाणी असतं. परंतु अजून तरी आम्हाला कोणत्याही प्रकारचं धुकं किंवा पावसाचं दर्शन घडलं नव्हतं. हो, परंतु याच गोष्टीचा एक फायदा असा झाला की दूरवर असलेली ढागबहिरी सहज दिसत होती. आणि हीच ढागबहिरी तुम्हाला अजून जवळून अनुभवायची असेल तर कोंडेश्वर पासून फक्त 10 मिनिटाच्या पायवाटेने पुढे जा आणि इथूनच एक अकल्पनीय दृश्य पाहायला मिळतात. अथांग मावळचं शेवटचं टोक, पुढे दिसणारं कर्जत, हा नजारा आपण कोकण कड्यासारख्या उंचीवरून पाहत असतो. आणि विशेष म्हणजे हा नजारा पाहण्यासाठी कुठेही उंचीवर जाण्याची गरज भासत नाही. कोंडेश्वर पासून फक्त 10 मिनिटं पुढे चालत या आणि या अद्भुत दृश्याचा डोळे भरून आनंद लुटा. इथे गेल्यावर खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज आला आणि आवाज नक्की कुठून येतोय हे पाहण्यासाठी या आवाजाच्या दिशेने पुढे गेलो आणि एका सुंदर अशा लहानशा धबधब्याचं दर्शन घडलं. खरं तर हा लहान वाटणारा धबधबा पावसाअभावी लहान वाटत होता, पण प्रत्यक्षात मात्र याचं खळगं पाहून तरी हा एक भव्य धबधबा असणार याची कल्पना आली. भिजण्या इतपत पाणी नसल्याने फक्त डोळ्यात भव्यता साठवून परतीच्या प्रवासाला लागलो. आणि कोंडेश्वर येथे आपण पाहू शकता पाऊस हा अजिबातच नाहीये. म्हणजे तुम्ही इथे याल, वीकेंडला वगैरे प्लॅन करत असाल तर सध्या तरी प्लॅन करू नका, कारण की अजिबात पाऊस नसल्यामुळं तुमचा इथे येऊन भ्रमनिरास होण्याची जाम शक्यता आहे. अगदी तुरळक पाणी आपण पाहू शकता या धबधब्याला आणि इथे येऊन बरेच पर्यटक गर्दी करतात आणि त्यांचा भ्रमनिरास होतो. तुम्ही लांबून येतात, त्यामुळं एक छोटंसं आव्हान आहे, थोडासा पाऊस पडू द्या, मग येऊयात की मस्त कोंडेश्वर फिरायला. एकंदरच सांगायचं हेच आहे की थोडं थांबा. आपण मुंबई, पुणे किंवा लांबून येणार आणि इथे आल्यावर ज्या दृश्याची किंवा ज्या मौज मजेची अपेक्षा ठेवून तुम्ही आलेले असणार त्याची सपशेल इथे निराशा होईल. त्यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि आनंद वाचवायचा असेल तर जुलै महिन्यात नक्कीच इकडे फेरफटका मारा. तेव्हा तुमची निराशा होणार नाही. बाकी पाहत रहा टुरिझम स्पेशल.